भांडी घासायला वेळ, पाणी आणि साबण जास्त लागतो का हो तुम्हाला? तर मी तुम्हाला आज भांडी घासताना आणि ओटा साफ करताना काही सोप्या टिप्स सांगणार आहे. तर या छोट्या सवयींमुळे तुमचा अर्धा वेळ वाचेल आणि पाणी व साबणही कमी लागेल आणि आपली बचतही होईल. सुरुवातीला मी तुम्हाला बघा हा माझा ओटा दाखवते. तर स्वयंपाक झाल्यावर आपला सर्वांचाच ओटा असा होतो बघा. तर आपल्या ओट्याची ही हालत अशी होत असते, सगळीकडे पसारा, खरकट, सर्व शेगडी सगळं आपलं खराब झालेलं असतं. तर हा पसारा आपण पटकन कसा आवरायचा आपण हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्हाला दिसतच असेल, हे बघा सर्व भांडे माझे एवढे भांडे निघालेले आहेत. तर सकाळचा नाश्ता, चहा, पाणी, जेवण एवढे सर्व भांडे हे आहेत. तर हा पसारा आपण पटकन कसा आवरायचा तर हे तुम्हाला मी दाखवते. तर या भांड्यांमधलं सुरुवातीला मी हे सर्व खरकटं काढून घेणार आहे. तर आपण हे सर्व खरकटं काढून घ्यायचं आणि मोठे मोठे ताटं जे आहेत ते आपण बेसिंगमध्ये सर्वात खाली ठेवायचं आणि बाकीचे सुद्धा खरकटं काढून जेवढे भांडे आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये बसवता येतील अशा पद्धतीने आपण ते सर्व बसून घ्यायचे. तर मी सर्व खरकटं काढून घेते आणि त्याच्यामध्ये ठेवते. तर आपल्याकडे कामवालीसुद्धा असते आणि जरी नसली तरी आपलं काम हे आपण पटकन कसं करू शकतो तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल. बऱ्याच जणांकडं डिशवॉशरसुद्धा असतं, पण त्याच्यामध्ये वेळही जातो आणि आपल्याला ते लाईटचीही आपल्याला वाट बघावं लागते आणि त्याच्यामध्ये भांडे ही लवकर होत नाहीत आणि प्रत्येक भांडे आपल्याला त्या डिशवॉशरमध्ये ठेवावं लागतं. तर त्यापेक्षा हे भांडे आपली पटकन होतात. कधी कधी जर कामवाली आली नाही किंवा कधी कधी डिशवॉशरमध्ये काही बायका भांडी रोज साफ करतात, पण कधी कधी जर आपल्याला पटकन काम आवरायचं असेल तर अशा पद्धतीने आपण ही भांडी घासायची आहेत बघा. तर हे बघा मी तुमच्याशी बोलता बोलता सर्व खरकटं काढून घेतलं आहे. तर खरकटं काढण्याचं कारण म्हणजे आपलं बेसिंग हे व्यवस्थित राहिलं पाहिजे, चोकअप नाही झालं पाहिजे, म्हणून आपण हे सर्व काढून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर हे आम्ही कपबशा अशा बाजूला ठेवल्यात. त्याच्यानंतर पाणी प्यायचे ग्लास असतात ते बाजूला ठेवायचे. म्हणजे काय होतं, आपले खरकट्यामध्ये आपले हे भांडे खराब होत नाहीत. तर कपबशा ह्या तेलकट होतात आणि आपल्या हातातून ते निसटू शकतात आणि त्याला असा वासही येऊ शकतो अन्नाचा. त्याच्यामुळे ते आपण बाजूला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवायचं भांड्यांमध्ये आणि हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर पुढं काय करायचं मी ते तुम्हाला दाखवते. तर हे बघा सर्व भांडे मी एकात एक घालून सर्व व्यवस्थित बसवलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी सोडून ठेवायचं आहे आणि आता पुढं आपण ओटा कसा क्लीन करायचा ते बघू. तर बाजूला कपबशाही ठेवल्यात. तर मी या किटलीमध्ये दूध घेते रोज. तर ती दुधाची किटली आहे, ती पण मी खरकट्या भांड्यामध्ये ठेवत नाही. आता हे बघा, तर आता काय करायचं, ही अशा प्रकारची सुपली बाजारामध्ये मिळते. तर ही प्लास्टिकची सुपली आहे, छोटीशी, अगदी लहान आहे ही. तर आपण काय करायचं, अगदी हे व्यवस्थित असं खरकटं गोळा करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण ही शेगडीसुद्धा अशाच पद्धतीने स्वच्छ ते खरकटं त्याच्यावर जे सांडलेलं आहे पीठ वगैरे आपल्याकडनं सांडतंच पोळ्या करताना, तर त्यावेळेस जे आजूबाजूला होतं आणि खरकटही खाली ओट्यावर असतं तर ते क्लीन करून घ्यायचं. कारण आपण जर हा ओटा धुतला तर ते सर्व बेसिंगमध्ये खरकटं जाऊ शकतं. तर आपण अगोदर असं गोळा करून घ्यायचं आणि व्यवस्थित ते भरून घ्यायचं आणि ते खरकटं आपण बाजूला टाकायचं. बेसिंगमध्ये ते जाणार नाही आणि आपलं बेसिंगसुद्धा चोकअप होणार नाही. तर हे बघा मी सर्व काढून घेतलेलं आहे. आणि आता काय करायचं, आपण आता ह्या जाळ्यासुद्धा मी भिजत ठेवलेल्या आहेत, त्याही स्वच्छ होतील. आपण हा ओटा काय करायचा आहे, एक घासणी घेतलेली आहे बघा मी. तर आपण भांडे रोज घासतो तर काही ते भांड्याचे घासणे खराब होऊन जातात आपल्या 1 महिन्यानी. तर तीच जुनी घासणी मी ही ओटा साफ करण्यासाठी ठेवते. तर काय करायचं, आपण जे कोणतंही लिक्विड जे वापरतो ते त्याच्यावर थोडंसं टाकायचं आणि सर्व हे घासणीने असं सर्व ओटा घासून घ्यायचा आहे. तर ही तारेची घासणी नाही वापरत मी, तर ही साधी घासणी असती बघा, आपल्याला ती गाला कंपनीची मिळती. तर ती घासणी आपण घ्यायची आणि त्यांनी ओटा सर्व असा साफ करायचा. तर मी शेगडीसुद्धा त्यांनीच अशी घासून घेतलेली आहे बघा. आणि त्याच्यामुळं काय होतं, आपली वेळही वाचतो आणि आपला ओटा अगदी स्वच्छ असा
होतो, तर मी भांडे घासायच्या लिक्विडनेच ओटा साफ करीत असते. एकदम स्वच्छ असा होतो आणि आपण रोजच्या रोज फक्त या गोष्टीसाठी आपल्याला फक्त 5 मिनटं लागतात. 5 ते 10 मिनटामध्ये आपला हा ओटा अगदी क्लीन होतो आणि अगदी छान असा साफही होतो. त्याचा कलर हा जो आहे ना काळा, तर तो तसाच राहतो, खराब होत नाही. त्यामुळं आपण अशा पद्धतीने हे घासणीने घासल्यानंतर थोडंसं आपण पाणी टाकून, जास्त पाण्याचाही वापर करत नाही, तर शेगडी ही पाण्यामुळं खराब होऊन जाते. त्याच्यामुळं कमी पाण्यामध्येच मी ही बघा शेगडी स्वच्छ धुवून काढलेली आहे. फक्त ती घासल्यामुळे अगदी भांडे घासतो त्याप्रमाणे ती स्वच्छ होऊन जाते. आणि थोडंसं पाणी टाकून हे बघा अशा पद्धतीने मी ते सर्व पाणी ओट्यावरच लोटून देणार आहे. तर किती स्वच्छ बघा, आत्ताच आपल्याला हा ओटा अगदी क्लीन दिसायला लागलेला आहे. तर अशा गोष्टीसाठी आपल्याला वेळ फार कमी लागतो. तर मी सहसा कपड्याचा वापर जास्त करत नाही. तर अशा पद्धतीने जर केलं तर आपला ओटा हा स्वच्छ होतो. दिवसभरामध्ये आपला 1-2 वेळा जरी खराब झाला ओटा, तर आपण हा अशा पद्धतीने खरकटं गोळा करून घ्यायचा अगोदर आणि घासणीने तेलकट झालेलं लगेच घासून घ्यायचं आणि थोडासा पाण्याचा वापर करून पाणी हे लोटून द्यायचं. तर हे भांड्यांमध्ये उडू द्यायचं नाही, तर हळूच आपण हे पाणी लोटून द्यायचं. कारण हे पाणी मी जास्त वापर केलेला नाही आणि एखाद्या दिवशी 15 दिवसातून किंवा हे पाणी जास्त वापरून आपण सर्व ओटा हा क्लीन करायचा. पण रोज करण्याची काहीच गरज नसते. अगदी स्वच्छ असा हा आपला ओटा होत असतो. आणि विशेष म्हणजे सकाळ संध्याकाळ आपण हा ओटा अशा पद्धतीने स्वच्छ करू शकतो आणि आपल्याला कंटाळासुद्धा येत नाही. हे बघा तुम्हाला मी दाखवते, अगदी सर्व माझा ओटा हा क्लीन झालेला आहे, कुठंही असा आपल्याला खराब दिसत नाही आहे. तर आता आपण भांडे बघू, हे भांडे कसे घासायचे. तर आता मी काय करणार आहे, सुरुवातीला ग्लास आणि कप्पाच्या मी हे साफ करून घेणार आहे. तर अशी भांडी जर घासली ना आपण, तर आता हे बघा तुमच्या देखतच मी साबण लावलेला आहे. तर कप्पाशांना नेहमी साबण लावूनच धुवायचे, म्हणजे काय होतं कपांना वास वगैरे येत नाही, कप्पाशा व्यवस्थित राहतात. आणि पाण्याचे ग्लास जे असतात ते सुद्धा. तर ही किटली माझी दुधाची आहे, तर तीसुद्धा मी अगोदरच घासून घेते, म्हणजे काय होतं तेलकटपणा त्या कप्पाशांना लागत नाही, ग्लासला लागत नाही. आणि त्याची जी घासणी असते ती मी सेपरेटच ठेवते, तर त्याच्यासाठी वेगळी घासणी मी वापरते आणि बाकीच्या भांड्यांसाठी वेगळी वापरते. तर मी आता हे सर्व अगोदर करून घेतलं छोट्या पाटीमध्ये. हे जेवढी छोटी भांडी आहेत अगदी गाळणीपासून सर्व मी अगोदर स्वच्छ करून घेते, म्हणजे भांडी आपली पटकनही होतात आणि आपल्यालाही लवकर मिळतात, म्हणून ती वेगळ्या पाटीत ठेवलं. आता पुढची भांडी कशी घासते मी, तर आता आपण हे जे कप्पाशा वगैरे सर्व साबणाने धुवून काढल्या, त्याच्यानंतर ग्लास धुवून काढले, तर ते जेवढं आपण पाणी वापरलं, जेवढा साबण वापरला तो सर्व भांड्यांमध्ये गेला बघा. आत्ता आपण बघितलं तर आणि त्याच्यामुळं काय होतं भांडी आपली भिजलेही जातात. जे पाणी आपण धुतो तर ते पाणी त्याच्यामध्ये सुद्धा पडतं आणि भांडी आपली लवकर स्वच्छ होतात, वेळ लागत नाही. तर मग आता त्याच्यानंतर जी भांडी वरची आहे ती भांडी आपण अगोदर घासायची आणि थोडी बाजूला ठेवायची. आणि त्याच्यानंतर 4 ते 5 भांडी झाल्यानंतर आपल्याला जेवढी ओट्यावर जागा असेल तेवढी भांडी तिथं ठेवायची आणि मग ती स्वच्छ धुवून काढायची. तर हे बघा, तर जेवढी थोडीफार झाली ती मी लगेच विसळून घेतली. आणि असं केल्यामुळं काय होतं, आपला तुमच्या लक्षातच आले असेल तर आपला वेळसुद्धा वाचतो. कारण आपण भांडी भिजलेली जर नसेल तर आपल्याला तारेच्या घासणीचा वापर करावा लागतो, आपली भांडी खराब होतात, चरे पडतात. तरी असे भांडे काय होतं, आपण ही साध्या घासणीने जरी भांडी घासली तर हे बघा मी पातेलेसुद्धा तुमच्या देखत घासून दाखवते, तर त्यालासुद्धा काही वेळेस तारेची घासणी लागते, काही वेळेस लागत नाही. आणि आपली भांडीसुद्धा अगदी स्वच्छ राहतात, भांड्यांना चमक येतं, जशी ना तशी राहते, भांडे लवकर खराब होत नाही आणि आपला वेळसुद्धा वाचतो. त्याच्यामुळे मी नेहमी अशा प्रकारचेच भांडे घासते. तर माझ्याकडं आहे कामवाली, पण मग काय होतं महिन्यातून 1 ते 2 वेळा ती येत नाही असं होतं. तर माझ्याचकडं होतं असं नाही, तर सर्वांकडंच अशी परिस्थिती असते. तर एखाद दिवशी आपल्याला ही भांडे घासावेच लागतात. तर माझी भरपूर भांडी होती ही, त्याच्यामुळं मी आत्ता तुमच्या देखत हा व्हिडिओ केला मी तुम्हाला दाखवण्यासाठी
खास हा मी व्हिडिओ केला. आणि आपण आता हे तुमच्या देखत मी विसळलेली भांडी आहे, तर तुम्हालाही दिसलं असेल की पाण्याचा वापर मी किती कमी केलेला आहे. तर जेवढं आपण भांडे धुण्याला पाणी लागतं तेवढंच लागलेलं आहे आपल्याला. आणि आपण ओटात जो एकदम क्लीन केला तर त्याला मी जास्त पाण्याचा वापरसुद्धा केलेला नाही. तर व्यवस्थित अशी आपली ही भांडी भिजल्यामुळं घासली पण जातात लवकर आणि आपल्याला ही धुताना अजिबात त्रास होत नाही आणि चमकही छान राहते. आणि आपले बराच वेळ आपला हा असा वाचतो. कारण सुरुवातीला जर आपण सर्व भांडी घासून बेसिंगमध्ये जर ठेवली तर सुरुवातीला आपल्याला बेसिंग साफ करून घ्यावं लागतं. त्याच्यानंतर परत भांडी झाल्यावर परत एकदा साफ करावं लागतं. तर आपल्याला हे दोन्ही वेळेस ते काम करावं लागतं. तर आपण असं जर भांडे घासली तर आपल्याला सुरुवातीला बेसिंग साफ करायची गरज पडत नाही आणि आपला वेळसुद्धा वाचतो. आणि कधी काय होतं, जर आपले निम्मे भांडे घासून झाले तर आपल्याला काही वेळ चहा करावा लागतो, काही वेळेस बाहेर जावं लागतं. तर आपण ते भांडे बेसिंगमध्ये तसेच ठेवू शकतो आणि आपण नंतरही साफ करू शकतो. आता हे बघा, हे भांड्यांवर आपल्या शेगडीवर जी जाळी असते तीसुद्धा आपली भिजली गेली आणि व्यवस्थित आपण ही स्वच्छ करू शकतो. तर ही बघा व्यवस्थित अगदी स्वच्छ झालेली आहे. तर मिक्सरचं भांडं नेहमी घासल्यावर अगोदर अशा पद्धतीने मी उभं करून ठेवते आणि नंतर मग ते पाठीमध्ये पालथं घालते. म्हणजे ते त्याच्या खाली जे काळं होतं ते होत नाही मग ह्याचं मिक्सरच्या भांड्याचं. आता हे बघा सर्व भांडी माझी साफ झालेली आहे. तर काही वेळेस माझं असंही होतं की निम्मे भांडे झाल्यावर मध्येच मला वेगळं काम करावं लागतं. तर हे असे भांडे आपण ठेवून देऊ शकतो. तर हे सर्व झाल्यानंतर मी काय करते, दोन्हीही ज्या घासण्या असतात तर त्या आपण अगदी स्वच्छ करून ठेवायच्या. तर मी कपबशांची आणि ग्लासची वेगळी असते आणि ही भांडे घासण्यासाठी वेगळी. तारेची जी घासणी असते ती मी कमीच प्रमाणात वापरते, त्यामुळे भांडे खराब होत नाहीत. तर ज्या भांड्यासाठी गरज आहे त्याच भांड्यासाठी मी ती वापरते. आणि त्याच्यानंतर आता हे बघा, मी आजूबाजूला जे खराब झालेलं आहे तर ते सुद्धा आता साफ करून घेतलं आहे. तर स्वच्छ व्यवस्थित अगदी करून घ्यायचं आहे. आणि आता जी आपण ज्या ओट्यावर आपण जे खरकट गोळा करण्यासाठी सुपली आहे तीसुद्धा आपण स्वच्छ धुवून ठेवायची. आणि त्याच्यानंतर आपण हे बेसिंगसुद्धा आता साफ करून घेणार आहोत. तर आपल्याला हे 2 वेळेस साफ करण्याची गरज पडली नाही, तर आपण एकदाच आपण हे केलेलं आहे. आपण आता हे ओट्यावर सारखं पाणी लोटून हे वायपरसुद्धा आपलं खराब झालेलं असतं, तर ते सुद्धा स्वच्छ आपण व्यवस्थित घासणीने घासून ठेवायचं. त्याच्यानंतर ही सुपली ही सुद्धा आपण घासून घ्यायची आणि बाजूला ठेवून द्यायचं. आणि सर्वात शेवटी आपण आता बेसिंग साफ करायला घ्यायचे. तर म्हणजे काय होतं, आपले जे आपण कामं जी केलेली आहेत ती व्यवस्थित लाईनशीर होऊन जातात आणि आपलं सर्व काम अगदी परफेक्ट होऊन जातं. तर मी आता हे बेसिंगसुद्धा साफ करून घेणार आहे. अगोदर त्याच्यातली सर्व खरकटं काढून घ्यायचं. त्याच्यामध्ये जी जाळी असते तर ती जाळीसुद्धा आपण रोजच्या रोज काढून स्वच्छ साफ करून ठेवायची. म्हणजे काय होतं, आपलं बेसिंग हे नेहमी अगदी क्लीन राहतं आणि चोकोप कधीही होत नाही, व्यवस्थित अगदी जसंच्या तसं राहतं. त्याची चमकही जात नाही, कारण आपण याला जास्त खराब होऊ देत नाही. बेसिंग आपण 2 वेळेस भांडे जर घासत असेल तर दोन्ही वेळेस आपण अशाच पद्धतीने बेसिंग साफ करून घ्यायचे आणि असा ओटा क्लीन करून घ्यायचा. म्हणजे तो स्वच्छ तर राहतोच आणि अगदी मी तर कपड्याचा सहसा वापर करतच नाही, कारण कपड्यामुळे काय होतं, खरकटं वगैरे असतं, त्याला तेलकटपणा असतो, तो कपड्यांना थोडाफार राहतो. तर फक्त सर्व ओटा झाल्यावरच मी एक कपड्यानी स्वच्छ क्लीन करून घेते. आणि त्याच्यानंतर आपण हे स्वच्छ, मी इथं डेटॉल ठेवत असते. डेटॉल हँडवॉशनी स्वच्छ आपण आपले हात बीत व्यवस्थित धुवू शकतो. तर ओट्यावर एखादं आपण हँडवॉशसुद्धा ठेवायचे, म्हणजे आपलं काय होतं, आपले हात अगदी स्वच्छ व्यवस्थित होतात. अगदी कुठेही घाई न करता मी सर्व काम करून घेतलेलं आहे. हे बघा, आपला ओटा अगदी क्लीन, अगदी छान असा दिसतो आहे. अगदी चमकतोय तो, किती सुंदर असा ओटा दिसतोय. अगदी भांडीसुद्धा आपली व्यवस्थित साफ करून झालेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही कशा प्रकारे भांडी घासता, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कशा प्रकारे भांडी घासता हेही मला कमेंटमध्ये सांगा.